हाय सगळ्यांना, कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मम्मीच्या चाललेत भाकरी. ही गाडी कशी जायला लागली मी बसलेली गाडी. पप्पा गाडी नीट करतात इथं. कोणाची गाडी? माझी. अनुची का? स्पेशल आहे अनुची गाडी आहे का नाही? गाडी नीट करतात. अनुचं चालू आहे गाडीवर कामकाज. अनुची लवकरात लवकर गाडी नीट करायची, कलरला न्यायची, कलर करायचा मस्तपैकी आहे का नाही? चमकवायची. हा, काय चमकवायची? चमकवायची की. पप्पा करतात नाही. तिकडची पण खुलली, त्याची बॅटरी. काय ग? घेऊन जायचं. झाले भाकरी, स्वयंपाक झालेलं ऊन लागतोय डोक्याला. एवढंच फायबर राहिले, बाकीचं झालं. काय म्हणते उरकायचं अजून तुमच्या शाळेचं. पाहणा नाही आपल्याला. पानं नसल्यामुळे खोलता येणार ना. हे पाहणा नाही. आज येताना ध्यान कर घेऊन ये. हो. काय आता पुढच्या महिन्यापासून चालू होईल ना? अरे होईल लवकर बा. कलर करायचा आपल्याला गाडीला सगळा. करायचा ना कलर, छान छान द्यायचा ना. अहो, पुढच्या महिन्याला एकच दिवस राहिलाय. पुढच्या वर्षी होईल नाही. पुढच्या वर्षी करू. महिन्याला पण वर्षाला. बिल का काय नाही, होईल होईल नीट नीट काळजी करा. होईल की. काय मम्मी? आता आवडते तुमचं आवरून देते, मग माझं आवडते तिथलं. शाळेत पण जायचं आहे मला आज. चिवनी उरकलं पाक. ड्रेस घातला. चिव गाण्या गाडी बसलेली आणि परत पप्पा म्हणलं चावी फिरेन, ब्रेक दाबन, तिकडचं बटन दाब. आणि पिप पिप वाजायला लावलं, पिप पिप वाजायला लावलं. मी सारखी करायची तशी पिप पिप वाजायचं. आणि परत पप्पा मला तिकडलं बट तिकडलं हरणं वाजव. मी असं केलं, गाडी चालू झाली. तिने ब्रेक लागली, गाडीवरच उठून पळाली. मम्मीने बंद केली परत गाडी. गेले ना सरळ मग ती. व्हिडिओ बघितलं ना, बारक्या पोरांनी अशी गाडी चालू करून पळालेली. काढलं. चिव चिव चिमणी चालली शाळेत. इकडे बघ. बाय सर्वांना. जा जावा शाळेत. बाय बाय. चला, बेल्ट नाही लावला अनुष्का तू? फक्त तिथं पडलाय बाय. नवीन आणलेलं सँडल ना, त्यालाच नट्टीची आमची. आजी घेऊन गेली असं. बाय बाय. जावा. 10 सव्वा 10 वाजले ते इथं. बॉटल ठेवली का त्यात? बाय. काय जावा. आज ह्यांचं काय झालंय काय कळा नाही. कसं चाललंय ह्यांचं? आज काय मूड नाही का तुमचा कामावर जायचा? काय सांगू तुला माझी जीवन कथा. उठून बसा. काय झाले? टेन्शन मध्ये मी. बरं उठून बसा. तुमचं टेन्शन सांगा, मी सॉल्व करते तुमचं टेन्शन. किती पैसे पाहिजेत तुम्हाला? हा होय हो. तुम्हाला किती पैसे पाहिजेत तुम्हाला सांगा, बोला. हा किती पैसे पाहिजे? बोला लवकर, टाइम आहे. 2 मिनिटाच्या आत बोला. काय काय बोलू? किती पैसे पाहिजे? किती पैसे पाहिजेत का? लवकर पटापट हिशोब करा. कोणाला पैसे पाहिजेत अश्विनी? नको नको,
किती फिनिश पैसे आले तरी चान्स फिनिश तुमचा. तू थोडं देणार आहे. पण भारी वाटलं का हो मनाला? असं कोणी विचारलं किती पैसे पाहिजेत तुला, कसं वाटतं? हां बसले ते इथे कामावर निघाले होते, कामाचा पोशाख बिशाख चढवलाय बघा असा आणि निघाले होते. पण जेवण केलं ती कंटाळा आला आहे ना. जा डोकं दुखते सकाळ सकाळ. हं. जायचंय कामावर. हं. म्हणलं बसावं घडीवर काय ते जिंदगी. म्हणजे 31 डिसेंबर आहे, हं. काय करावं विचार करत होते. आजच नियोजन करताय का? हा चालतंय, काय नाही ना धरू माझ्यावर आजच्या दिवशी. मोड तुमच्या नाही. हकदार आहे. तुम्ही 2 दिवस माझी किती चेष्टा केली हं? केली असं असू द्या, नवीन वर्षाचं काहीतरी प्लॅनिंग करावं म्हणतोय. करा करा. मग त्याच्यासाठीच म्हणते मी तुम्हाला किती पैसे पाहिजे, पण तुम्ही बोललाच नाही. काय 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 नाही. नाही की काय कशाचं पैसे अश्विनी, किती आला पैसा तरी पुरतो का? पुरतो का तूच सांग. बर नका एवढू विचारते किती देऊ तर ती पण सांगा ना. मला का हं? नाही ती चान्स गेला आता तुमचा, तुम्ही त्यावेळी सांगितलं नाही. काय नाही चेष्टा केली ह्यांची. बसल्या ते सगळ्या धरणं जरा नाराज दिसतात इथं. काय असेल कामाचं टेन्शन, 2-4 कामं घेतली असतात, हिकडलं करू का हिकडलं करू का हिकडलं करू, मालक ओरडत असतात. काम काम थोडी शेवटच आहे, एंडच आहे. एंडच आहे रे. म्हणजे असंच म्हणता 1 वर्ष झालं. नाही आता एंडच आहे. हं. असतं नवीन इथलं चाललेलं प्लॅनिंग, नवीन आपलं रानातलंच. तुझ्या बिझनेसचं टेन्शन येते का दुसरं काय? नका नका टेन्शन घेऊ, माझा प्रश्न मी सॉल्व करीन. कशाचा तू सॉल्व करते? करते 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 माझा प्रश्न मी सॉल्व करते, नका टेन्शन घेऊ. काय नाही, चला तर काम राहिले, भांडी तशीच आहे, धुणं तसंच आहे, झाडून तसंच आहे, पुसून तसंच आहे, सगळं तसंच आहे. स्वयंपाक झालाय, पुरींचा आवरलंय, जेवण केलंय, त्याच्यामुळं असं जीवावर आले आता. त्याच्यामुळं लवकर जेवण करू वाटत नाही. त्याच्यामुळं महिला आहेत ना लवकर जेवण करत नाहीत. आज 10:30च्या आसपास जेवण झाले, 12-12:30 जेवण करतो. तर आता अर्धा तास इकडं तिकडंच करावं लागेल आणि मग बाकीचं काम करावं लागेल. कुठं फिरायला जायचं तुला उद्या? कुणाला? 31 डिसेंबरचं कोणत्या हॉटेलला जेवायला? हॉटेलला नको मला बाबा. काय करता हॉटेलला जाऊन? चल का ज्या नाही आपली तू अय्यो. तुला हॉटेलला जेवायला नाही जमायला. हा. सांग की कोणत्या हॉटेलला जेवायला जायचं? मला का? हां मला मी सर्च करते बारामतीत हां. टॉप. नाही मी म्हणून तिथे नेणार का तुम्ही? अगं हॉटेलला उद्या 31 डिसेंबर. हॉटेलला बाकीचे पोरांबरं मित्रांबरं दारू पीत फिरत्याल, इकडे तिकडे जात्याल, एन्जॉय करत्याल, धिंगाणा मस्ती. मला तसली सवय आहे का? मी सांगेल तुम्हाला, पण तुम्ही नेणार का? नेणार की. हां सांग कुठं नक्की सांग. तुझ्या शपथ. अरे तू सांग, शपथ काय घ्यायची त्याच्यात? लगा होऊन नवरा विचारतो त्यात मला काय? मुंबईला जायचं ताज हॉटेलला. ताज हॉटेल म्हणजे काय ते काय एवढं ही तिथे का? जायचं मला. हा. दुबईला जाऊन आले तरी भागलं ना तुझं. पुरुष दुबईचं काय हो, आपल्या इंडियातलं आपण बघितलं पाहिजे. ताज हॉटेल काय नामांकित हॉटेल आहे ना ते, मग त्याच्यासाठी मला जायचंय. किंमत नाही देत आपल्या. बरं कधी नेणार ते सांगा? उद्या नाही पण 2025 मध्ये न्याल. बघू जाऊ ताज हॉटेलला जाऊ. 2025 मध्ये न्याल. हा आणि ओके. जेवण नाही पण तिथला फक्त चहा किंवा कॉफी. कॉफी. हा बरं जेवण. हा एखादं म्हणते आपली अॅनिव्हर्सरी तिथं साजरी करू हॉटेलला रूम घेऊन. आई शपथ. हा चहा आणि कॉफी प्यायचं असले विचार एवढे. अगं स्वप्न बघितली तर मोठी बघत बरं जा. तिथं न्या तुम्ही, नेल्या मग सांग, डिस्कस करा. ऐक ना, स्वप्न मोठी बघत जा माझ्यासारखी. मी बघितलं ना तर मी म्हणतो मला मोठी गाडी घ्यायची 11 लाखाची. अय्यो, हा स्वप्न. 11. नाही स्वप्न माझ्यासारखी. मी तर तुमच्यापेक्षा जास्त बघते. मग मी तर हा. म्हणते BMच घ्यायची. नाही मग तिला स्वप्न मोठी झाली. मग वापस बघायची का? लय पण म्हणजे कसं लय पण व्हीआयपी नाही बघायची. आपल्या लायकीने स्वप्न बघायची. मग ती कसं आपली एवढी पण लायकी नाही का अॅनिव्हर्सरी साजरी कराय. ती पण ताज हॉटेलला. हा ताज हॉटेलला रूमच डायरेक्ट बुक करायची. जेवायचं बेवायचं एन्जॉय करायचा मस्त पैकी. खाएंगे पिएंगे नाचेंगे घूमेंगे ऐश करेंगे और क्या. हा?
लक्षात राहू द्या, अॅनिव्हर्सरी पण लय लांब नाही राहिली. 29 जानेवारी, राहिली 1 महिना, 30 दिवस हा राहिले. 30 दिवस. काय असं देत लक्षात राहू द्या. 2000 त्यांचं टेन्शनच निघून गेलं. 2026 ला ना केला तिथंच असणार. हा तुम्ही बेऊच नका. 2026 25 म्हणल्या 26 वर गेला. चला चालले आमची सैना शाळेत. आता चहा प्यायचा होता पण गॅस संपला. नाही करणार करून मी चुली हो का हात पार असं काळं काळं झाण व्हायला लागले ते. पोट बिघडलंय, सोडा. काय करायची गरज म्हणजे स्वयंपाक करायला लय भारी वाटतं चुलीवरती, पण ती चुलीवरची काळी भांडी घासायची इतकं जेव्हा येतं की विचारू नका. हातात कॅरी बॅग, हँड ग्लोव्ह असं काहीतरी घालायचं. बाय ठेवायची काय? मग भांडी घासायची. एक बाय ठेवायची कामाला. मलाच पगार द्या, मी घासते. मग लय घासणार मी. नाही तुला एक बाई ठेव की कामाला हाताखाली. नको, पगार तुम्ही द्या म्हणलाय. तुमच्या घरचं काम मीच करते. लागेल. मीच करते ना तुमच्या घरचं काम. देत जा कधी चाललंय तिथं सहयोग सोसायटीत काम तिथले. कधीतरी हक्काने पैसे देत जा किंवा मला धर तुला हे एवढे पैसे. कधी म्हणायचं अश्विनी धर ही 50 ठेव, धरी अश्विनी 1 ठेव, 1,00,000 1000 असं कधी बोलायचं. ज्या दिवशी तुझा बिझनेस उभा राहील का नाही हा, त्या दिवशी येणार पैसे सगळं तुझ्याकडेच आहेत. असंच बोलता. रोज ऐका, रोज 1,500 रुपये येणार. त्या 1,500 रुपये तुझ्या अकाउंटला असणार. लाख रुपये सतत आजचा शब्द आहे तुझा. बरोबर थंड राहतात. आजचा शब्द आहे. रोज तुझ्या अकाउंटला 1000 रुपये असणार. 30,000 रुपये महिना. आणखी काय पाहिजे तुला? नाही पैसे. थांब थोडं, होईल बिझनेस सक्सेस आपलं. असतं मला नियोजन. ह्यांनी म्हणलं पाहिजे अश्विनी, म्हणजे ह्यांचं ह्यांना देणार मी, पण ह्यांनी असं माझ्या हातात दिलं पाहिजे असं बंडल आणून. सकाळ 50 1 लाखाने पैसे कवा देणार मला तुम्ही? 50,000. अगं स्वप्न मोठी बघ. सुरुवात कमी पासून करायची असते. नाही मोठी स्वप्न. मोठी असं स्वप्न. द्या मला ती हाय ती काळी भांडी बिण्यात घास वाटायची. तुम्ही मला एवढं हे केलं. तो तिकडे कुत्र भांडी घासतोय. हे चले बाबा. काय नाही, चालेल चेष्टा मस्करी मित्रांनो. दुसरं काही विषय नाही. कोणी सुद्धा चेष्टावर घेऊ नका, सिरियस घेऊ नका. आमचं चाललंय चेष्टावर आहे सकाळनं. मला टेन्शन आलं की मला म्हणते तुम्हाला किती पैसे पाहिजे. तसं मला पैशाचं टेन्शन आलं की मी असं झोपतो ना, निवांत बसतो. तुमचं सकाळनं मला वाटलं होतं की आता ह्यांना टेन्शन आले. बरं चहा देते करून एकदा. छान कुठं करायची चहा? देऊ का? गॅसच नाही, कुठं करायचं? चूल पेटवायचं नको. ठीक आहे असं द्या. काहीच टेन्शन आले सांगतो तुम्हाला. माझी गाडी झाली लॉक. मला होती इकडे स्कूटी, मी आणतो फिटरची गाडी. दुसरा मुद्दा, जिथं काम केलं त्या साहेबाची वारली आजी, आणि तिथं आता कमीत कमी 10 ते 15 दिवस पैसे मागू शकत नाही. तिथला एक मुद्दा असा झाला. मग काय करायचं? मग टेन्शन आलं की गपचिप घरी झोपायचं, गपचिप बसायचं. मग नवीन पर्याय निघतो. झोपायचं मग राहायचा दिवस घरी. मग गेलो रेश्मा वहिनीकडे, त्याच्याकडून घेतलं 6,500 रुपये वहिनी पण. मग जरा जेव्हा आला, वहिनीने पैसे दिले. खरोखर दिलं 6,500. लाईव्ह प्रूफ दाव का? कशाचं दिलं? म्हणजे ते मोबाईलच्या हप्त्याचं दिले, पण मोबाईलचा हप्ता उशीर आहे. मग तोपर्यंत हे पैसे झालं ना, आजचा उद्याचा दिवस तर जाईल ना 6,500 माझा. तुमचं ना काय खर्चू नका. नाही पण 2 दिवस तरी जातील ग तेवढे. 6-7 हजार रुपये 2 दिवस कसं असं जर असं. बरं असं द्या नका पकू. तर तरी बाय सगळ्यांना. बाय बाय. टेन्शन गेलं ना तुमचं. देहला ती चहा करून लागते माझ्या कामाला. मला टेन्शन यायला लागले. कशाला तुला टेन्शन? तुम्ही वाळ्या मग मला सांगा. अगं मला टेन्शन येऊ शकत नाही अश्विनी. का? मग असं बसतं का? बसलो म्हणजे एक दिवस बसलो. म्हणजे तुम्ही कसं 6, 7:30, 8च्या आसपास उरकणार, लगेच कामावर निघणार. आज 10 वाजले तरी नवरा घरी ना. आणि बोला ना, चेष्टा करा ना, काय होईना. ठीक आहे. नाही कशाचं टेन्शन काय नाही. रेशमाने टेन्शन घालवलं, पैसे दिलं, मस्तपैकी खुश झालो मी या गोष्टीवर. आता जातो
उद्याच्याला बकीला जेवायला नेतो एकटे नको डिसेंबर. जाण मला. का आताच म्हणले कुठं नेणार? मी सांगितले तिथं न्या ना. झाल की 2025 मध्ये नक्की एक दिवस व्हिडिओ येईन तुम्हाला ताज हॉटेलचा. तसलं चेहान बिन तसलं नाही माझं. एवढं पण खालच्या थराचा विचार नाही माझं. चांगलं विचार आहेत असे. चला तर बाय सगळ्यांना. या गोष्टीवर चेष्टा मस्करी बस झाली. कशाचं टेन्शन कशाचं काय मजा करत होतो बाकीची मी लय जेवलेलो नाही 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 जेवलेलो sorry, sorry. तुम्हाला मी आता नाही होत ते. जेवलेलो ते मस्त झोपलेलो. आता एक दोन बकी बरं इंस्टाग्रामला व्हिडिओ काढतो माझ्या बायको बरं. नका काढू. माझं नाही आता चांगला. का काय झालं? माझं तरी कुठे चांगलं आहे तेव्हा तर. दाढी वाढली, मिशा वाढल्यात, केस वाढल्यात. जिपऱ्या कापणार मी. खरी माझ्या 2026ला येणार आहे 1 तारखेपासून. बरं बघू आम्ही. 1 डन तारखेपासून डन आम्ही बघू. आम्ही नाही जायचं कुठं. 2026 फक्त माझं असणार आहे. काम कमी पण कपडे लय भारी भारी घालणार म्हणजे आहे. आम्ही नसणार काय. कपडे सांगतोय मी छान छान घालणार आहे. म्हणजे 2026 मध्ये आम्हाला काय सोडून देणार आहे काय. अख्खं 2025 माझं खराब कपडे गेलं. अख्ख्या बारामतीत मी असाच फिरतो पण कवा विचार केला नाही दाढी घेऊन. पण 2026 अहो, सगळ्यांना तुमची इमेज माहिती आहे. स्टँडर्ड राहायचं. तुमचं काम काय आहे, तुमची कामाची क्वालिटी काय आहे, तुम्ही माणूस काय आहे, सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे तुमचे कपडे कोण जात नाही. काल पण असंच झालं. आणि तुमच्यासारख्या माणसांचं असंच असतं. इतकी काळी बिंद्री कपडे असतात की विचारू नका. रोज कपडे धुताना बायको शिव्या देत असेल. हार्डवेअरचं काम करणारं असं किंवा ह्याचं का ते गॅरेजचं वगैरे काम करणाऱ्या माणसांना बायका रोज शिव्या देत असतात रोज कपडे धुताना. वेल्डिंगवाल्यांचं वेल्डिंगवाले असते तर असे. चला या गोष्टीवर बाय सगळ्यांना. खूप मोठा व्हिडिओ झाला. चला बाय. रेश्मा वहिनी जिंदाबाद. पैसे दिले मला आज. मी खुश झालो. खरोखर दिलेत. प्रूफ दाव का तुम्हाला? दिलेत की दिलेत. त्यांना 2 तारखेला माघारी द्यायच्यात. बाय.